ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाचं समालोचन भाग 2. ज्ञानदेवांनी 17व्या अध्यायात गुरुवंदन करून 17व्या अध्यायाची पार्श्वभूमी विशद केली. नंतर त्याने गीतेचा विषय सविस्तर स्पष्ट केला आहे. गीतेच्या या अध्यायाचे जे विषयानुरूप भाग पडतात तेच ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाचेही पडतात. अर्जुनाची शंका. अर्जुनाला वाटलं की भगवंत पक्षपात करून शास्त्र प्रामाण्याची बाजू उचलून धरत आहेत. प्रत्येक बाबतीत शास्त्र काय सांगते याचा अभ्यास करणे अशक्य असते. स्थळ, काळ, साधने अनुकूल असतातच असं नाही. त्यामुळे ते स्वतः शास्त्र प्रामाण्य पाहू शकत नाहीत. पण त्यांची सुद्धा मोक्षप्राप्तीची इच्छा असतेच. अशा वेळी मग ते लोक इतरांचे पाहून त्याप्रमाणे श्रद्धेने मार्गक्रमण करत असतात. मग अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते की शास्त्र प्रामाण्य पाहिले नाही म्हणून त्याने केलेले सर्व प्रयत्न फुकटच गेले म्हणायचे. अर्जुनाने भगवंतांवर त्यांचे बोलणे संशययुक्त आहे असा आरोपच केला आहे. शास्त्राप्रमाणे वागूनच जर मोक्षप्राप्ती होणार असेल तर श्रद्धेला काही किंमतच राहिली नाही. किंवा श्रद्धा असूनही केवळ शास्त्रविधी चुकल्यामुळं सर्वच मुसळ केरात गेल्यासारखे होणार. मग श्रद्धेने कर्म करणाऱ्याची गती काय होते असा अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला आहे. श्रद्धा त्रिविध होण्याचं कारण. श्रीकृष्णांनी सांगितलं की नुसत्या श्रद्धेने परमपद प्राप्त करणे तसं सोपं नाही. कारण श्रद्धा स्वभावजा व सत्वानुरूपा अशी आहे. प्रत्येक मनुष्य ज्या गुणाचा असेल त्याप्रमाणे त्याची श्रद्धा असते. मग राजस वा तामस श्रद्धेने केलेल्या कर्माने मोक्षप्राप्ती कशी होणार. त्यामुळे ती श्रद्धा कशी आहे यावर सर्व अवलंबून असतं. भगवंतांनी जसा श्रद्धामयोयम पुरुष असा सिद्धांत सांगितला तसा होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचरे असा ज्ञानदेवांनी सिद्धांत सांगितला. असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही. प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही याचा अर्थ तमोगुणी मनुष्य कायम तमोगुणीच व रजोगुणी मनुष्य कायम रजोगुणीच राहतो असा नव्हे. तर त्या मनुष्यामध्ये हे तीनही गुणांचे कमी अधिक मिश्रण असतेच. कधी सत्वगुण डोकेवर करतो मग त्याला मागे खेचण्यासाठी रज आणि तम सिद्ध होतात. तर कधी रजोगुण तर कधी तमोगुण वाढलेला दिसतो. हे गुण सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा श्रद्धा सुद्धा त्रिविध प्रकारची असते. श्रद्धा स्वभावतः शुद्ध असूनही मनुष्य सात्विक, रजोगुणी व तमोगुणी जसा असेल त्याप्रमाणे श्रद्धा सुद्धा सात्विक, राजस व तामस असते. उदाहरणार्थ एकच पाणी उसात गोड होते, कारल्यात कडू होते, तर मिरयाशी संलग्न झाले की तिखट होते. तसेच श्रद्धा सुद्धा सत्वगुणाच्या सान्निध्यात सात्विक होते, रजोगुणाच्या सान्निध्यात राजस होते व तमोगुणाच्या सान्निध्यात तामस होते. मग अशा परिस्थितीत फक्त श्रद्धेनेच कार्यभाग कसा होईल. ज्या गुणाचे प्राबल्य असेल त्याप्रमाणे त्याची श्रद्धा असणार. त्याप्रमाणे तो संकल्प करणार. तशीच त्याच्या हातून कर्मे घडणार व त्या कर्मांचे भोग भोगण्यासाठी तो पुन्हा पुन्हा या संसारात जन्म घेत राहणार. अर्थात यात सात्विक श्रद्धा असेल ती उत्तम आहे. त्यामुळे सात्विक श्रद्धेने युक्त असलेल्या मनुष्याचे अनुकरण करावं. तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो त्याची फळ ठेविले ऐसे लाहे. एकाने दिवा लावावा व त्याच्या प्रकाशाचा लाभ इतरांना मिळावा. एकाने तळे बांधावे त्यामुळे सर्वांचीच तहान भागावी. तसे सात्विक मनुष्याचे जर मनुष्य अनुकरण करेल तर मूर्ख असला तरी तरुण जाईल. आसुरी लोक. आता सात्विक श्रद्धेने युक्त असलेल्या मनुष्याचे अनुकरण करण्यासाठी त्याची श्रद्धा कशी आहे ते कळले पाहिजे आणि ती गोष्ट त्याच्या आचरणावरून कळून येते. त्या मनुष्याचे उपास्य दैवत कोणते, त्याचे वागणे कसे असते, त्यामागे त्याची अभिलाषा कोणती आहे वगैरे गोष्टीवरून त्याची श्रद्धा कशा प्रकारची आहे ते कळून येते. सात्विक मनोवृत्तीचे लोक देवतांची उपासना करतात, रजोगुणी लोक यक्ष राक्षसांची उपासना करतात, तमोगुणी लोक भूतप्रेतांची उपासना करतात. तेव्हा मनुष्याच्या उपास्यावरून त्याची श्रद्धा कशी असते ते कळून येते. तेव्हा अनुकरण करायचे ते सात्विक श्रद्धेने युक्त असलेल्या मनुष्याचे. दुसऱ्या दोन श्रद्धा या हितकर नाहीत. अशा आसुरी लोकांचे वर्णन पुन्हा एकदा ज्ञानदेवाने केलं आहे. असे लोक शास्त्र मानत नाहीत. बाहू नाही आपुलिया आणि नावे तेही धनंजया
न धरी होय तया समुद्री जैसे. समुद्रात तरून जाण्यास समर्थ असे आपल्याला हात नाहीत आणि नावेचा सुद्धा आश्रय करत नाहीत. त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते तशी गत अशा लोकांची होते. अशा लोकांचे अनुकरण करणे हितावह नाही. प्रत्येक कर्मातील त्रिविधता. त्रिविध आहार. आहाराने शरीराचे पोषण होत असते व मनोवृत्ती बनत असते. आहारामुळे शरीरातील धातूंचे पोषण होत असल्यामुळे सत्ववृत्ती वाढीस लागेल असा आहार करावा. असा आहार असावा. ज्या गुणाचे प्राबल्य असेल त्याप्रमाणे अन्न शिजवले जाते आणि ते अन्न खाऊन तशी मनोवृत्ती बनत असते. सात्विक, राजस व तामस मनोवृत्तीच्या लोकांना कशा प्रकारचा आहार आवडतो त्याचे विश्लेषण भगवंतांनी केले आहेच. आता आहारामुळे मनोवृत्ती बनते व मनोवृत्तीवर आहार असतो. अशा परिस्थितीत ज्याला आपल्यामधील सत्वगुण वाढवायचा असेल त्याने आधी आत्मनिरीक्षण करून रजोगुण जास्त असेल तर प्रयत्नपूर्वक तो कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या अर्थी गुण हे एकमेकांवर कुरघोडी करत असतात त्या अर्थी सत्वगुण वाढवण्याचे काम प्रयत्नांवर अवलंबून राहील. सात्विक आहाराला ज्ञानदेवांनी मेघाची उपमा दिलेली आहे. मेघ पाण्याचा वर्षाव करू लागला की नदी पुष्ट होत जाते. तशी सात्विक आहारामुळे सत्वरूपी नदी वाढत जाते. सात्विक आहार हा शरीर व मन यांचे सामर्थ्य वाढवणारा आहे. निरोगी शरीर व निरोगी मन हे सुख प्राप्त करून देतात. रजोगुणी मनुष्य झणझणीत, तिखट, खारट, अतिशय गरम पदार्थ कसे खातो ते ज्ञानदेवाने विस्ताराने स्पष्ट केले आहे. रजोगुणी मनुष्य या पदार्थांच्या निमित्ताने पोटात अग्नीच भरतो. अग्नी जसे जाळण्याचे काम करतो तसा हा राजस आहार शरीराचा दाह करणारा असतो आणि मग त्यामुळे शरीरात निजलेले रोगरूपी साप जागृत होतात. तामस आहाराच्या वर्णनात खाण्यापिण्यास अयोग्य पदार्थ, ते खाण्याची रीत याचे विस्ताराने वर्णन करताना ज्ञानदेवाने काव्यातील बीभत्स या रसाची योजना केलेली आहे. त्रिविध यज्ञ. यज्ञ सुद्धा त्रिविध प्रकारचा असतो. फलेच्छा व कर्तृत्वाचा अहंकार सोडून केलेला यज्ञ तो सात्विक यज्ञ. त्यासाठी ज्ञानदेवांनी तुळशीच्या झाडाचा दृष्टांत दिला आहे. तुळशीला ना फळ ना फूल ना सावली, पण तिचे रोपटे निर्हेतुकपणे घराघरात लावलं जातं. उलट रजोगुणी मनुष्य मानसन्मानाच्या अपेक्षेने यज्ञ करतो. तो सर्व शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यज्ञासाठी सामुग्री जमवेल, यथासांग यज्ञ करेल, पण नजर मात्र स्वर्गप्राप्ती आणि लोकात मान्यता अशा फळांवर असेल. उलट तामसी वृत्तीचा मनुष्य, त्याला ना शास्त्रीय धर्बंध, ना मंत्र, ना ब्राह्मण, ना दान, ना विधी, ना श्रद्धा. स्वैराचरण हा त्याचा स्थायी भाव. त्याचा यज्ञ म्हणजे नुसता यज्ञाभासू, यज्ञाचा देखावा. यापुढील त्रिविध तापांचा भाग आपण उद्याला पाहू.